नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी नोकरीच्या आशेने प्राधान्यक्रम भरत आहेत. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या 20 ते 22 वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या शिक्षकाकडून आंतरजिल्हा बदल्यासाठी शिक्षक भरती अगोदर आंतरजिल्हा बदल्या करा अशा प्रकारची मागणी सुरू आहे. त्यामुळे जे डी.एड धारक किंवा बी.एड धारक अभ्यास करून विविध काठिण्य पातळी असलेल्या परीक्षा पास होऊन नोकरीच्या आशेने त्या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करत होते, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असुरक्षिततेचे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रांनो, आंतरजिल्हा बदलीसाठी 22 वर्षापासून जे पाठपुरावा करणारे शिक्षक आहेत त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत. आपल्याला ही नोकरी लागल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच स्वजिल्ह्याचे वेध लागणार आहेत. मित्रांनो, आपल्या अटी शर्तीमध्ये तुम्हाला जो नियुक्ती आदेश मिळेल त्या अटी शर्तीमध्ये आपल्याला आंतरजिल्हा बदली मिळणार नाही अशा प्रकारे टिप्पणी नमूद करून येणार आहे. आंतरजिल्हा बदलीचं काय दुःख असतं ते तुम्ही नोकरी रुजू झाल्यानंतर कळेल. पती पत्नी एकत्रीकरण असेल, दिव्यांग बांधव असतील, दुर्धर आजारी असतील, यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि हे शिक्षक आपल्या नोकर भरतीच्या जराही विरोधात नाहीत. उलट आपल्याला अधिकच्या जागा मिळाव्यात, आपल्याला अनेक जिल्ह्याचे ऑप्शन्स निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातूनही ते पाठपुरावा करत आहेत. मराठवाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे की केवळ एका जिल्ह्याच्याच रिक्त पदाच्या जाहिराती आलेल्या आहेत, बाकी जिल्ह्याच्या आलेल्या नाही आहेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होत असताना पदोन्नती प्रक्रिया होण्याबाबतचा शासन निर्णय आलेला होता. त्यावर 19 तारखेला कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्या पदोन्नती जर झाल्या तर मराठवाड्यातील विविध जिल्हे सुद्धा नोकरी भरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात. आंतरजिल्हा बदली झाली म्हणजे तुमच्या 30,000 रिक्त पदावर कुठलाही परिणाम होत नाही. जागा जेवढ्याच्या तेवढ्या राहतात. शिक्षक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने गेला तर त्याची मूळची जागा, शाळेवरची जागा रिक्तच होत असते. आपण या ठिकाणी गैरसमजामधून जर त्या ठिकाणी असं समजत असाल की आंतरजिल्हा बदलीवाले शिक्षक आपल्या नोकर भरतीच्या विरोधात आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला नोकरी गमवावी लागेल, मिळणारी नोकरी मिळणार नाही असं वाटत असेल तर तो गैरसमज मनातून काढून टाका. आपण बांधवच आहोत. डी.एड बी.एड झालेले शिक्षक आणि डी.एड बी.एड असलेले जे तरुण आहेत हे आपण बांधवच आहोत. तुम्ही सुपात आहात, आम्ही ताटात आहोत, जात्यात आहोत अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण रुजू झाल्यानंतर आमच्यासोबतच आंतरजिल्हा बदलीच्या लढ्यामध्ये सामील होणार आहात. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की कुठलाही शिक्षक कुठल्याही बेरोजगार तरुणाच्या रोजगाराच्या विरोधात नाही आहे. तो आंतरजिल्हा बदलीच्या अधिकारासाठी, हक्कासाठी लढत आहे. तुम्हाला आंतरजिल्हा बदली अधिकार आणि हक्क जरी वाटत नसला तर तो एक प्रक्रियेचा, सिस्टीमचा, व्यवस्थेचा भाग आहे. तो सेवासरती नियमावलीतली तरतूद आहे आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने विविध समस्याग्रस्त शिक्षकांची मानसिकता चांगली राहावी म्हणून त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी बांधवांनो, की आपण एकमेकाला समजून घेऊन चाललो तर आपल्या दोघांचाही याच्यामध्ये खूप मोठा लाभ आहे. तरी आपणास विनंती आहे की गैरसमजातून आपण असं समजू नका की आंतरजिल्हा बदली मागणारे शिक्षक, आंदोलन करणारे शिक्षक, पाठपुरावा करणारे शिक्षक नोकर भरती होऊ देणार नाहीत. नोकर भरती खूप आवश्यक आहे. नोकरी किती महत्त्वाची आहे हे आम्हालाही माहिती आहे. परंतु आंतरजिल्हा बदलीची समस्या सुद्धा साधारण नाही हे आपण समजून घ्यावे. आपल्या आसपास नातेवाईकामध्ये कोणी शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असेल तर कृपया त्यांच्याशी संवाद साधून हे लक्षात घ्या आणि नोकर भरती 1 महिना 2 महिना उशिरा जरी झाली तरी आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्याचे ऑप्शन आगाऊ निर्माण होतील आणि आपल्याला भविष्यामध्ये या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. जागा वाढून मिळतील यावर विचार करावा. हीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.